टाईम झाला होता चहाचा, तर बघा मी इथं ठेवला होता काळा चहा, कारण की ॲसिडिटी खूप जास्त व्हायला लागली आजकाल, त्यामुळे दुधाचा चहा न घेता काळा चहाच घेत होते. आणि मी इथं चहा बनवत होतो तोपर्यंत मॅगीचे पप्पा म्हटले मी पिल्लूची गाडी खोलतो, थोडंसं साफ करून देतो, कारण चाक वगैरे थोडे जाम झाले होते. ते इथं गाडी साफ करत बसले होते, तोपर्यंत मी चहा बनवला आणि चहा घेत होते, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर, थोडं काम होतं त्याच्यामुळे. आणि पिल्लूचं बघा इथं ड्रेस घातला, बाहेर जायसाठी तयारी केली आणि बघा कसं मटकत होती. मला म्हणत होती माझे फोटो काढ, माझे व्हिडिओ बनव. तिला खूप आवडतं व्हिडिओ बनवायला. आणि बघा इथं मी तिला घेऊन व्हिडिओ पण बनवत होते. आणि पाण्याची बॉटल तर बघा नवीन बॉटल घेतली, म्हणजे तिच्यातच पाणी घेऊन बाहेर जायचं होतं. आणि बघा आम्ही तर तयारी वगैरे करून चेंज वगैरे केला आणि चाललो होतो सामान भरायला. आम्ही जात होतो केमार्टला, आणि केमार्टला पोचल्यानंतर थोडंसं सामान वगैरे घेतलं. आणि बघा इथं पिल्लूचं चालू होतं मला खेळणे घेऊ दे, खेळणे, कारण की खेळणे खूप सारे पडले, तरी तिला नवीन दिसले म्हणजे ते घ्यायचेच असतात. तिचं इथं मस्का लावणं चालू होतं, मला घेऊ दे घेऊ दे. अगोदर वरती बसवलं होतं, तर वरतून खाली उतरले आणि खेळणे बघून तर तिचं मनच वेगळं झालं. किराणा वगैरे भरून झालं, बाहेर आलो तर बघितलं खूप पाऊस चालू होता, त्यामुळे थोडंसं थांबून घेतो म्हटलं. आम्ही थोडंसं थांबून घेतलं. येत्या वेळेस म्हटलं आता नाश्त्याला काहीतरी घेऊया, कारण की आता तिकडनं येत्या वेळेस तर थांबता येत नव्हतं पाऊस असल्यामुळे. आम्ही आलो होतो इथं नाश्ता घेऊन, समोसा आणि कचोरी आणलं होतं, कारण पिल्लूला खायची होती कचोरी. शक्यतो आम्ही पावसाळ्यात बाहेरचं खात नाही, पण म्हटलं कधीतरी चालतं आहे, त्याच्यामुळे आणलं होतं. आणि बघा सामानाची एवढी मोठी लिस्ट बघून नवऱ्याला तर खूप टेन्शन आलं होतं. ते म्हणत होते सामान भरतो 2 जणांचं वाटत नाही असं वाटतं.